आली वाटते नाही म्हणजे प्रेम हाय वाटते मार काही ना काही नाही गंगे थोडंफार तरी हाय वाटते बा आहे म्हणजे बाबा प्रेम आहे ना तुमच्यावर आणि थोडंफार नाही लय मोठं प्रेम आहे मला तुमच्यावर मग असं नाही मंदा मंदात कहू ना मग ठरलेल्यासारखी करतं बोलत नाही न असं नाही तसं नाही तोंड नको टाकू असं नको करू तसं नको करू मग कोण म्हटलं अशी करतं तेवढं चालतच असते ना जी अशा मोठ्या मोठ्या गावामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असते नाही तर काय त्याच्यावर लक्ष द्यावं लागते का माझी रस्ते गलती झाली पुट्ट्याच्या मनात ऐकलं मी ना पुट्ट्याने मला एखाद्या म्हणजे दोन सांगितल्या नाही तर का तुम्ही त्याला सांगितलं काय त्यानं मला सांगितलं काय मग फुट्ट कुजी ना मला भाजीन जाय ना ते त्याला भांडण लावले सगळे नाही तर का आता समजलं वाटते तुला सिया ना तू बाजिंदा म्हणून नाही बजाडायला पाहिजे तर सहा गेले का कमीच ऐकायचं भांडण लावून राहायला मी त्याला सांगतो काय तुले तो सांगते काय एकाच्या दोन लावते का आता जाऊ ना आता काय ते लहान लेकरू ते कुठे कुठे बदल बदल करतेच नाही तर का लहान तेच जाऊ द्या ना बापा काय त्याच्या मागे लागतं जर सोडून द्यायची गोष्ट घ्या चार मी तुमच्यासाठी चाय प्या तू तर बरीच आहे हो आता आपल्या नातावर आली त्याची गोष्ट सोडून द्या म्हणतं तो लेखाचा तो लहानचा डिंगूर का कमीच आहे का तो लहानच लहान लेखाचा ना आतापासून त्याला म्हटलं हे धंदे म्हटलं कसे काय जमते कसे काय जमते दिले आतापासूनच तो हे धंदे करते तर मोठ्यापणी म्हणजे किती दिवे लावून तो विचार करणं झोडप न दिले सहा गेले झोडप ना काय करा बापा आता बुडे मला आता मागा लागला थोडपास म्हणते आता काही ना काही गोष्ट बोलवा लागल अजी बरोबर थोडं तुम्ही केले पण आपण म्हटलं तर महाशिवरात्री आहे ना तर म्हटलं चालत नाही का कुठं आता आपण जाऊ दोघे जण झोड्यान म्हटलं आपण दोघे जण घुमाले चालता का अरे बापा कुठून चेवा लाव तुले म्हटलं काय का झोपीत गिपीत तर नाही बोल लागली ना म्हटलं झोपी गिपीत आहे का का गंगे घुमाल जो म्हणतो दोघे जण सोबत झोपीत गिपीत आहे का म्हटलं तू नाही जी झोपीत आहे का मी आता घरून इथं आली तुमच्याकडे चाय घेऊन आणि झोपीत आहे का काही जागे बोल लागले म्हणलं झोपीत गिपीत नाही आहे मीनच म्हटलं तुम्हाला म्हटलं चला बा घुमाले जाऊ आपण आता महाशिवरात्री आहे ना तर म्हटलं जाऊ कुठं म्हटलं दर्शनाले हो तेच विचार करू लागलो ना मी का बा तू म्हणून राहिली दोघं जण जाऊ दर्शनाले तर म्हटलं तू कधी असं वावरात गिवरात बोलावलं तू येत नाही लोक पायन काय म्हणन लोक पायन काय म्हणन असं तसं येत नाही कधी तर म्हटलं बाबा हे घुमाले गिमाल बाबा सोबत म्हणून काय झोपीत गिबीत आहे का म्हटलं तू नाही बाबा झोपीत गिबीत खायले छत्तीच आहे मी झाला आता मग चला बापा आता महाशिवरात्री जायचं म्हटलं जाऊ कुठे नाही कुठे दर्शनाला असं माझं म्हणणं आणि जर कुठे जातो आपण कुठे जातो गावातल्या गावात चालेल मग कुठे चालतं बाबा कुठे चालतं म्हटलं कोण्या गावले चालतं कुठं चालतं दर्शनाला सांग ना तू कुठं चालतं तर जाऊ म्हटलं मोठ्या महादेवाला जाऊ ना महादेवाले मस्त महादेवाचं दर्शन करू येऊ मग मस्त घुमघाम मस्त महादेव ना आता हट आपल्या गुन्ह्यात जावा झाले गेले ते दिवस महादेवाला जायचे मग गेलो होतो मी पाहिलं मी ना महादेव आता नाही होत आपल्याकडून महादेव पाय ना आता नाही बा आता नाही झालं आपल्या पायकडून होतच नाही आता मग कुठे चालता बापा कुठे चालता मग बाहेर मंदिरात कुठे गाव चालता सांगा तुम्ही मग कुठे चालता काय चालता मोठा महादेव नाही लहान महादेवला चालला कुठे चाला लहान महादेव आपल्या गावातच करू ना बाबा कुठं बाबा घेऊन जातं इथं महाशिवरात्रीला इथं जाऊन तिथे जाऊन महादेवाला जाऊ म्हटलं गावातच करू जाऊ दे तिकडं जेव्हा चाल म्हणा तेव्हा चालत नाही आणि इकडं आता चाल करू लागली राहू दे म्हटलं गावातच आता जाऊ मंदिरातच गावातच चला ना जी बापा म्हटलं आता म्हणू लागली चालून नाही राहिले मग म्हणसान मला चला मग मी आता समोर राहिली पाय असं आहे ते मग मी तुला पहिले चाल म्हणू तर मग तू ये काऊन नाही आता तुनं म्हटलं म्हणजे जा तुनं म्हटलं तर इथं कुठेही जा आणि आम्ही म्हटलं तेव्हा कुठंच नाही बरी आहे तू तर अजी जाऊ दे ना आता चला ना मी बाबा म्हणून राहिले चला ना म्हटलं जाऊ ना आपण बरं चाल बाबा चाल जाऊ दे तिकडं चला जा कसं चॅनल भेटला त्यासोबत घुमाले चाललो तू चाल म्हटलं जाऊ मग चालल्या गाले कुठे चालता पूर्ण जाऊ सालबर्डीले कुठं चालतं मग मोठा महादेव काय होत नाही सालबर्डी होऊन जाईन जाऊ दे तिथं जास्त काही चढ नाही लागत तरी पण चढाच लागते म्हणा अरे तेवढा चढून घ्या लागन चाल सालबर्डीला जाऊ सहायच्याला चाल हो चला मग चला सालबर्डीला जाऊ चला मग मी जातो घरी माझ्या झुमऱ्याला सांगून देतो मी चालली मध्ये त्या बाबू त्या मावशीच्या गावले आणि इकडे जाऊ आपण सालबर्डीले हो सांग बाबा पाहिजे पण बाय माहीत नको पडू देऊ नाही तर बस आणशीन मग घरावर गोटे खाल्ला लावशीन मला आता नाही लाता काही टेन्शन नका घेतो मी लाता घेताना खोदे तुम्हाला म्हटलं सांगतो मी पुराल बरोबर मी चालली म्हणते बाबा मी बहिणीच्या घरी काय म्हणते तो काहीच नाही म्हणत तू आणि इकडे आपण सालबर्डीला चाललो तू चला मग चल घे मग कर लवकर तयारी आताच निघा लागन आपल्याला उद्याची महाशिवरात्री आहे तर आज निघालं की उद्या बरोबर नंबर लागून जाते मग घे म्हटलं मग कर तयारी गियारी लवकर काय तर माया काय मी बस आता घरी घेतो अंगार पाणी घेतलं आपले कपडे घातले का निघालं पाहिजे म्हटलं जरासा डबा गिबा घेऊन घेतो संध्याकाळसाठी जेवायला कसं मग उद्याचा उपास आहे नाही उपास आहे हो घेतो झालं तुम्ही तयारी करा म्हटलं नाताल तुम्ही काय सांगता बाबा माया काय मी सांगतो बरोबर तू टेन्शन न घेऊ तू तुझ्या पाय फक्त मी पाहतो माया काय आहे तर चल लवकर बाबू घुंगरू आपल्या घरावर लक्ष ठेवतो मग नाही तर बस आपल्याच घराकडे राहायची तिकडे खेळत जाशील आणि आपल्याच गुंतल्यात राहायची जरा म्हटलं इकडे येऊन जाऊन पाच जाय आज दरवाजा लावला आहे की नाही तसं मी टाला मारून जातो तुम्ही म्हटलं जरा इकडे येऊन पाच जाय बरोबर टाळला लागला आहे की नाही आहे का बाबा खुल्ला पुन्हा म्हटलं लक्ष ठेवतो बाबू कौराजी दुगुड झाली दरवाजा लावलो करू लक्ष ठेवायला राहिली दुगुड झाली म्हटलं
मी चालली बाबा घुंगरू मा बहिणीच्या गावाले. आता काही येत नाही महाशिवरात्री झाल्याशिवाय. मग येईन मी ह्या 5-6 दिवसानं. पहिलं म्हटलं आपल्या घराकडे लक्ष ठेवतो. आता बोलला नाही का आजी तू एकटी चालली का? मला का घरावर लक्ष ठेवायला ठेवता का घरी? तू गावाला चालली म्हणल्यात ना एकटी चालली. मला मध्ये घरावर लक्ष ठेव म्हणते. तू येऊन काय करतो बाबा रजा? म्हटलं महाशिवरात्री आहे समोर. ती माय बाप म्हणन काय म्हणन? महाशिवरात्री समोरच नेलं म्हणून नागपूर आले. असं म्हटलं घेतलं त्यापेक्षा काय बाबा तू म्हटलं घरीच राह ना. घरीच राह. महाशिवरात्रीच्या बाप कुठे ना कुठे यात्रेला ने चला जातो. नाही मी त्यासोबत येतो. तुझ्यासोबत येतो मी आजी. तू चालली मला घरी ठेवून राहिली. मी येतो त्यासोबत. त्यासोबत येतो मी आजी. येतो मी. नाही भाऊ घुंगरू नाही ना मा येऊ नाही ना. तिथे येऊन काय करतो तू? म्हटलं घरीच राह ना. मग यात्रेला जातो माझ्या बापासोबत. मस्त आता महाशिवरात्री आहे उद्याची. यात्रेला जातो बापासोबत. ते आल्या कुठं नेते त्यांचं नेते त्या शिवलाल काका सोबत मला कुठं नेते हा मला नेत घरीच ठेवते. आता मध्ये बघू त्यासाठी काही ना काही देत नाही. घेऊन येते मग 2 महिन्याचं काही डाबरू काही नाही आला. मी त्यासोबत येतो मी येतो. नाही ना रे बाबू ती माय कल्ला करण ना. त्या बाप तर काही म्हणत नाही पण ती माय कल्ला करण. मग माय पोरगं काही नाही म्हणत म्हणे तुला आले पण ती माय कल्ला करण ना. लेकराला म्हणून महाशिवरात्रीच्या समोर नेलं म्हणून. काल तुम्ही शिवा का बापा त्यासाठी. पण म्हणेल तू राय घरी लक्ष ठेवतो घरावर. नाही मी येतो. इकडे तुला गेलं काय? मी येतो म्हणजे येतो. येतो माझी मी येतो. येतो मी येतो. येतो मी येतो मी येतो येतो येतो. कुठे बापा ते कुठे लागलं मग? आता येणं कसं सांगा? आम्ही तिकडे बुड्या सालबड्डीला चाललो म्हणून कसं सांगा त्या ह्या पुट्ट्याले. आता मागं लागून गेलं. बाबू म्हटलं राहणार तू घरीच राहणार मा काय येतं? तिकडे ती माय कल्ला करण ना. म्हटलं राह ना बाबू घरीच. आपल्या घरात लक्ष ठेवतो. तुला डाळ बदलतो ना मी. डाळ बदलतो तुले म्हटलं बाबू. नाही मला नाही पाहिजे दार मी सोबत येतो मी आल्या. मी येतो म्हणजे येतो मी येतो आजी येतो मी. आता काय करा कमालच ते का हे बुट्टी मागा लागलं. अरे बाबू म्हटलं बापा बरं चाल बापा चाल सांगा लागन बुड्याला काही ना काही घेऊन घ्या लागन. हे काही मला नाही नेल्याशिवाय घेऊनच घ्या लागन. चाल बाबा चाल त्या बापाला विचारतो पहिले. असं काही नेत नाही पहिले त्या बापाला विचारतो मग नेतो. ते जर हो म्हटलं आता नाही तुम्ही नेत नाही. आता समोर राहील मी. विचार ना विचार बाय आई बाबा हाच म्हणते हाव नाही तर काय हाच म्हणते. चाल विचारतो चाल त्या घरी. आई बाबा आम्ही आजीसोबत गावाला चाललो. आम्हाला नवीन कपडे घालले नवीन कपडे घालले ना मला. गावाले कोण्या गावाला चालला तो? काही नाही झाला गावाले. आता बघा उद्या महाशिवरात्री आहे. उद्या यात्रेला आई कोण्या गावाले होय बाबा? आता महाशिवरात्री समोर आहे. महाशिवरात्री घेऊन येते मग जाते. नाही मी जातो बाबा. महाशिवरात्री मी तिकडेच करतो. लागेल ना घुंगरूला म्हटलं येऊ नको देऊ. मी जातो एकटी. होते मी नाही म्हणून राहिली. पण जेव्हा मागच लागले येतोच म्हणते येतो. चाल म्हटलं बाबा त्या बापाला पहिले विचारून घे मग चाल माझ्यासोबत. जाय मग तू त्याला राहू दे. त्याला काही देऊ नको. आम्ही पाहतो त्याला काय यात्रेत जाईल आम्ही. तू जाय तू फालतू काही देऊ नको डोक्याला. कुंजीर मोठा आहे ते धंदे लावून त्या मागं. जा मग आई तू जाय म्हटलं कोण्या गावाला चालली मग ते सांग मला. त्या मावशीच्या गावाला नाही तर कुठं जाणार आहे बाबा? काय घुमायला चालली मी? तू असं विचारतं कुठं चालली? म्हटलं त्या मावशीच्या गावाला चालली मी बहिणीच्या गावाला. बरं जाय बरोबर जातो. बरोबर जातो म्हटलं. काय म्हटलं देऊन दे मला 500 रुपये. यात्रेला आले उद्या महाशिवरात्री आहे खर्च मारायला. आता मी गावाला चालली तुला मला आले पाहिजे. तू उलटा मला मागून राहिला नालाय का? नाही तू दे ना मला भाड्या मला मागून राहिला तर. मजा केली आपली ते माहिती का? काय म्हणत ते पैसे त्याच पैसे ठेवतो. मला काही देऊ नको. मग बच्चे काही घेऊ नका. उद्याची यात्रा लागणार मला पैसे खर्च आले नाही तर का? जाय माझा त्या म्हणजे तूच करत. मी बाबा म्हटलं मला कपडे घालून देत नाही का? मी चाललो आजी सोबत. नाही बाबू तू नाही जाऊ मग आपण मग तिकडे यात्रेला जाऊ द्या. यात्रेला जाऊ ना उद्या. तू नाही जाऊ नाही म्हटलं बाबू जाऊ नाही. अरे बाबू जाऊ नये आपण उद्या यात्रेला जाऊ दे. आजीला जाऊ म्हटलं गावाला जाऊ नये आपण इकडे जाऊ. चाल जातो मग बाबू मी. मला तयारी करायची आहे लवकर निघायचं आहे. नाही तर मग तिकडे वेळ होते झाक पडते. पाहिजे माझ्या घुंगरू लक्ष ठेवतो. आणि त्याला घेऊन जातो यात्रेमध्ये. त्याला जे म्हटलं ते घेऊन देतो. 100 रुपये लागेल मापासून घेतो. आपण त्याला म्हटलं जे म्हटलं ते घेऊन देतो. लडू करू नको नाही तर बस हे नाही देत हे नाही देत. घेऊन देशील त्याला 3 टप्पर 2 रुपयाचं. म्हटलं त्याला चांगलं घेऊन देतो जे म्हणून ते काय म्हटलं झिमरू. आणि आपल्या लेकराबार लक्ष ठेवतो. हे तुम्ही 2-4 दिवसात बाजू वापस. हो ठेवतो लक्षात आहे तू. पैसे घ्यायचे त्याच पैसे होते तुलाच पाहिजे. बाहेर गाव चालली ना जणांचे पैसे लागले दाखवायचे पाहिजे. काही सांगता नाही डॉक्टर काय कोणतं काम होते कधी काय सुद्धा जाते कधी काही. म्हटलं पैसे त्याच पैसे राहू दे. मी त्याला बरोबर काय घेऊन द्यायचा काय नाही देतो त्याला मी. जाय तू. आजी मी येतो बाबा मी जातो. आई मी जातो आजी सोबत मी जातो बाबू लागून ना मागं जाऊ दे ना आजीले. आपण यात्रा तुला ते गाडी घेऊन गाडी टरक जशी मी चांगलं देतो तुला. मी म्हटलं खेळून घेऊ. यात्रेत जाऊन आपण जाऊ दे आजीले. आजीच्या मागायला लागू जाऊ दे आजीले. अरे ऐक ना रे भाऊ म्हटलं तुझ्या मशीन घेऊन देतो उद्या यात्रेतून मी. मग यात्रेत जाऊ ना. नाही मी तुमच्यासमोर येत नाही. मला माहित होतं मी आता होता नंतर मग काहीच नाही घेऊन देत. 2 रुपयाची बुकिंग घेऊन देतो फक्त. मला माहित होतं मला माहिती तो सागर तुम्ही लेकरासोबत म्हणून मग तुम्ही 100 रुपये देत तुले त्याला घेऊन देतो काय बाबू घुंगरू. मी त्या बाबा 100 रुपये देतो.
तुला जे म्हणत ते घेऊन देते मग तू. हा घेऊन देतो बाबू झुमर देतो म्हटलं मग त्या पोराला म्हटलं घुंगरूले. तुला जे म्हटलं ते घेऊन देते 100 रुपये देतो मी त्यापाशी. आई नाही देऊ नका आजी मी देतो त्यासोबत मी त्यासोबत येतो बाबासोबत नाही जात मी त्यासोबत येतो मी आजी. आता काच करा बाबा फुट्ट्यात बापासोबत नाही जात म्हणजे 100 रुपये द्यायला तयार आहे मी. आता काय करावं आता एक त्याचा बाप नाही म्हणते माय नाही म्हणते तर कसं नाही चालले. म्हटलं बाबू घुंगरू नाही म्हणते ती बाबा. म्हटलं आई नाही म्हणते राह ना मग घरी याचं जाजून तू. मी आजी त्यासोबत येतो आजी मी येतो मी. काय करायच्या बहिण्या मोठ्याचं बा मी त्याला एवढं सांगून राहिलं तर ऐकायला खाली नाही मोठं. बरं जा बाबा जा आजीसोबतच जा गावले. जा आजीसोबत जाता जा गावले जायला काल तिकडं इकडं बसत दिले म्हटलं गाडी घेऊन देतो हे घेऊन देतो पण ऐकायलाच खाली नाही. आता झाबरगोंडा घरी नाही लेगाचा. आता मी नको ना सांगा मी चाललं म्हणून. लेगा सांगितलं तर तो नाही म्हणून म्हणा मला जाऊ नाही देन. वावरात हरभरा आहे ते कोण पायन लेगा तर जाऊ नाही देन मध्ये. एक काम करतो सांगत नाही फांगत नाही चालू जातो तिकडं चुल्यात. मग आल्यावर सांगून द्या लागेल तिला अर्जंट गेलं तर म्हणून. तू घरीच नव्हता कोणाजवळ सांगू पण कोणी भेटलंही नाही म्हणून मला टायमावर सांगायला असं सांगायला लागेल. चला जातो मी कोण की मला माहिती आहे जाऊ नाही देत म्हणून. वावर आहे ना तुम्ही राहा म्हणून घरी मी जातो म्हणून यात्रेले असा करून तू म्हणून त्यापेक्षा तरी लेगाले सांगतही नाही ना काहीच नाही मीच चालला जातो. चल तसंच करतो. पण आता गंगीची तयारी झाली की नाही झाली आहे. बायाचं काम मोठं बेकार होतच नाही उरकतच नाही लवकर. मार बसते टिकली लावू देन टुकला लावू देन पावडर लावू दे मोठं बेकार काम आहे ते. त्याचा पाय तो झालं की नाही झालं तर हो. तिकडे झाबरगोंडा नाही भेटला पाहिजे सहायचा फक्त नाही तर बस तो भेटला की झालं कामाला जाऊच नाही देत. हे काम करतो बरोबर लपूच जातो कोणाला दिसतही नाही आणि काहीच नाही हो. मग आपण काय दोघं जण चालता का ठेवला हा म्हटलं अजून कोणी येत नाही का. हा ना बाबा कोणी गोष्ट करू राहिली तुम्ही काका दोघं जण आहे का आपण झुमर आहे अजून म्हटलं लय जण येते फक्त आपल्याला मनाची तरी आहे फक्त बाकी मग एवढे जण येते का मग आपल्या गाडीच नाही मावत मग नाही का मग जागा नाही भेटून त्याला आले फक्त आपल्याला मना लागून ते का चालतं का म्हणून असे तयार होते जासाठी. मग काय विचारतो तुम्ही पाहिजे तुम्ही आता तुम्हाला माहितच पडते ना. पण मग कोणाकोणाला ताल म्हणतात कोणाकोणाला नाही तर लवकर मग नाही तर कथा कोणी कुठं चाललं जाते मग म्हणते पहिले सांगितलंच नाही तर काय बोलू मग त्या आता म्हणून घे कोणी ते कोण नाही माहित पडते किती पैसे येते किती नाही. गाली करायला बोलवते आपल्याला गाली भेटून नाही टायमावर गाली नाही भेटत मग हो ते आहे म्हणा. एक तर गाडी करू नाही मग बसता डायरेक्ट सालबर्डी बस राहते यात्रेच्या वेळेस डायरेक्ट सालबर्डी कुठं थांबायचं काम नाही डायरेक्ट सालबर्डी हो. पाय मग तुला कथा बसते तर आपल्याला बस नाही चालते काय नाही चालते बस न चालतं तीन तर लयच मस्त कारण की आमची हल्दी आहे हल्दीत लागते आम्हाला काय पैसे नाही लागत जास्त. इकडं तर पिचल गाली गेली तर फुलेच पैसे द्यावं लागत पाय मग त्यापेक्षा बसणं झालं बसणं मस्त पाहू ना. गाडी जर जमली तर गाडीने जाऊ नाही जर गाडी जमली तर मग बसणं जाऊ तसं करू. मग कसं स्पेशल जर राहिली ना पण गाडी कसं जिथं म्हणली तर जाता येते जिथं म्हणलं तिथं गाडी थांबत आहे ते असं आहे. इथे बसणं कसं आहे बस टायमार भेटत नाही हा गर्दीन हेन ते जागा नाही भेटत उभं राहा म्हणून जरा बसणं नाही काय जीवाकडे येते नाही तर बस बाकी काही नाही बाकी बसणं पैसे गिसे कमी लागते. पाय मग कसं जमते तर जमलं तर आपण म्हटलं बसणं दो आपण बसणं दो पैसे कमी लागतं गाले. मी पाय मग मी इकडे विचारपूस करतो कोण चालते कोण नाही तू विचारपूस कर कोण येते तर धनी भाऊ सालबत्ती चालता का धनी भाऊ चालता का म्हटलं. काय माहीत पडलं म्हणा का सालबुड्डी चाललं मग नाही हे चालले संध्याकाळची जाऊ तिकडे मला काय करावं लागते चाल जाऊ मी कुठं दिसतो येईल बरोबर लपू जातो हो. मी तर आजच चाललो मी तर लवकर वापस येतो येईल काय भेटतो मी नाही बा नाही जा तुम्हीच जा हो मी नाही येत हो मी नाही येत बा जा तुम्ही मायकून होते का सालबुड्डी जा बा जा तुम्हीच जा हो. जा म्हणा तिकडे नाही येतो चुल्यात जा बस बुवा तुमच्या बायचं म्हटलं बोलतं भारी काम राहायची म्हटलं झालीच नाही का तुम तयारी चला निघलं लवकर मग तिकडे का झाक पडल्यावर निघशील का माय माझी हो झाली ना पण ते नाही का ते माझ्या नातू मागा लागलं नाही तर का त्याला घ्या लागलं तो येऊन राहिला नातू येऊन राहिला म्हटलं घुंगरू. काय तुझ्या नातू येऊन राहिला हा ते कमी वानाचं काय करतो बाबा मागत लागला ना ते बुट्ट मग नाही तर का त्याला घ्याच लागते नाही जर नेलं ना तर बस झालं मग ते म्हटलं राहायचं नाही वय मग त्याला घेऊन घेतलं त्याला घेऊन घेऊ काही नाही सपसते आपल्या याच्यात. माय भीन कबाबमध्ये हड्डी घेतलीच वाटते बरं जाऊ दे चाल म्हटलं घे लवकर निघ जरा मी जातो तो बस स्टँडकडे ये लवकर मांग ये लवकर स्टँडवर जातो मी. हो आले तुमच्या मागे चला तुम्ही पुढे चला तुम्ही सांगू कोणाला काही नाही तर बस हा चला तुमच्या मागे तुम्ही. मी तर मग नातालीने सांगितलं अजून कोणाला काय सांगणार आहे का मी कोणाला सांगितलं मी ना चल लवकर घे तू काय बॅग घे काय डब्बा गिब्बा आम्हाला चादर गिद्दर घेतली जराशी हातर उतर कराल झोपाला लागणार आपल्याला रात्रभर काढा लागते तिथं हा गेलं तर जरा लवकर घे आणि चल लवकर. हो आली तुमच्या मागे आली चला तुम्ही पुढे.